गुरु महाराज जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय परब्रह्म गुरु महाराज जय परब्रह्म महाराज जय परब्रह्म महाराज जय परब्रह्म गुरु महाराज जय 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 गुरु महाराज जय 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 गुरु महाराज जय जय रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन नाम शोभे श्री शंकर नाम शोभे शिव शंकर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन
जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई स्मरी सखा उमार मन करी आगे वेगा स्मरी सखा स्मरी सखा कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय पाहे बारे हा संसार नसरेची जन्मभर नसरेची जन्मभर नसरेची जन्मभर पाहे बारे हा संसार नसरे जन्मभर नसरे जन्मभर सर्व सांडोनी एका स्मरी कैलास नायका स्मरी कैलास नायका स्मरी कैलास नायका सर्व सांडोनी एका स्मरी कैलास नायका स्मरी कैलास नायका स्मरी कैलास नायका शिवदास मने भावे अधिस्वहित साधारी अधिस्वहित साधावे अधिस्वहित साधारी शिवदास मने भावे अधिस्वहित साधारी अधिस्वहित साधावे अधिस्वहित साधारी कोण वेळ होय काय कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा निश्चय नाही देहाचा शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर समोर म्हणतील शिवभक्तीपराय उमाकांत महाराज इब्राहिमपूरकर, त्यांना साथ करतील ज्ञानेश्वर माऊली होकर्णीकर. मना
का उमार दोन होय कात होन होय कात होन होय कात नाही देहाचा नाही नाही देहाचा नाही देहाचा देहाचा दाई नाही देहाचा
सर्वजण भजन करत चला शिवहार 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 मना करी लागवेग स्मरी सखा उमारंग कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय पाहे पारे हा संसार न चिसरे जन्मभर कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय सर्व साडोनी एका स्मरी कैलास नायका कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय शिवदास मने भावे शिवदास मने भावे आधी स्वहित साधावे कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमस्कार माझा ज्योतिलाल थोर नमस्कार माझा ज्योतिलाल थोला नमस्कार
नमस्कार माझा श्रोते लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती मना करी लागवेग स्मरी सखा उमारंग कोण वेळ होय काय नाही देहाचा निश्चय अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान आशुतोष परमात्म्याच्या असीम कृपेने ओंकारेश्वरांच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा अखंड शिवनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून सर्व गावकऱ्यांच्या अनमोल अशा सहकार्यातून संपन्न होत आहे। आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे आपण? चौथा दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकऱ्यांच्या अनुमतीनं माझ्यापर्यंत येऊन पोहोचली। सर्व गावकऱ्यांना सर्व गावकऱ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आणि अत्यंत सर्व गोड माझ्यावर प्रेम करणारी बरीच मंडळी इथं आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, जमली आहे। सगळ्यांच्या पावन चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून सर्व भजनी मंडळ अत्यंत गोड गुणीजन गायक पखवाज वादक चोपदार मामा सर्व महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ आणि बाल भजनी मंडळ सर्व हे छोटे छोटे जे मुलं आलेत आज एकदा यांच्या नावानं जोरात टाळ्या वाजवा बरं। जेव्हा जेव्हा चांगली चांगली वाक्य येतात तेव्हा तेव्हा सगळेजण आनंदानं सहकार्य करत चला, कारण कधीतरी मन उदार करून लोकांच्या पण पोरांचं कौतुक करायला शिकत चला, आहे का नाही? सेवेसाठी अत्यंत गोड अभंग निवडलाय। अभंग शिवदास माऊलींचा आहे, अत्यंत गोड अभंग आहे, 5 चरणाचा अभंग। या अभंगाच्या माध्यमातून शिवदास माऊलीनं आपल्या मनाला विनंती केली। आपल्या मनाला शिवदास माऊली सांगतायत म्हणे हे मना अरे लाग वेग कर, म्हणजे वेग कर लवकरात लवकर, म्हणजे कशाचा वेग कर तर स्मरी सखा उमारंग भगवान परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी उमारंगाचं स्मरण करण्यासाठी हे मना अरे लाग वेग कर। लाग वेग कर म्हणजे गडबड कर, त्वरा कर आणि भगवान परमात्म्याचं स्मरण कर। मनानं विचारलं का म्हणले माऊली म्हणे एवढं लागवेग करण्याचं गडबड करण्याचं कारण काय? शिवदास माऊलीने सांगितलं कोण वेळ होय काय, कोणत्या वेळेला काय होईल याची गॅरंटी नाही, म्हणून लागवेग कर, गडबड कर, त्वरा कर, उशीर करू नको बाबा भगवान परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी। म्हणले महाराज आमच्या पाठीमाग मनानंच विचारलं बरं, मनाशी संवाद आहे या अभंगामध्ये शिवदास माऊलींचा। मनानं शिवदास माऊलींना विचारलं म्हणले आमच्या पाठीमाग लागलेलं एवढं मोठं संसार आहे त्याचं काय? शिवदास माऊलींना आपल्या माणसाला 2 मन असते, बरोबर ना? माणसाला 2 मन असते, एक चांगलं असते, एक प्रश्न निर्माण करते आणि एक उत्तर देत असते। शिवदास माऊलीचं सुद्धा असंच आहे, एका मनानं प्रश्न निर्माण करावं आणि दुसऱ्या मनानं उत्तर द्यावं। शिवदास माऊलीला एका मनानं प्रश्न विचारलं आमच्या पाठीमागं लागलेलं एवढं मोठं संसार आहे त्या संसाराचं काय करावं? शिवदास माऊलीने सांगितलं अरे मना अरे कितीतरी मोठमोठ्यानं संसार केलाय, आतापर्यंत संसार कोणाचा शेवटाला गेला नाही, न चिसरे जन्मभर जरी संसार केला ना तर तो काही शेवटाला जात नाही बाबा, तुझ्यानं काही शेवटाला जाणार आहे सांग। म्हणून एक काम कर म्हणा, सगळं काही सोडून टाक, सगळं काही सोडून टाक आणि एक काम कर, भगवान परमात्म्याचं स्मरण कर। स्मरे कैलास नायका सर्व सांडून एका कैलास नायका स्मरी। शिवदास माऊलीने फार गोड विनंती केली बरं का, फार गोड विनंती केली। आपणही आपल्या मनाला कधीतरी विनंती करत चला। मनाने विचारलं म्हणजे याच्यानं काय होईल? शिवदास माऊलीने सांगितलं अरे तुझं स्वहित होतंय। शिवदास म्हणे भावे, भावनेनं जर तू भगवान परमात्म्याचं स्मरण केलास, भावनेनं जर भगवान परमात्म्याची भक्ती केलास, भावनेनं जर तू भगवान परमात्म्याचं भजन जर केलास ना हे म्हणा अरे तुझं स्वहित होतंय, तुझं हित होतंय, तुझं भलं होतंय रे वेड्या। म्हणून तू एक काम कर, भगवान परमात्म्याचं स्मरण कर। शिवदास म्हणे भावे आदि स्वहित साधावे, हे स्वहित एवढं साधून घे, एवढं तुझं माझं भल्याचं काम कर। मला काय असते बघा, अभंग एकूण 5 चरणाचा मी तुमच्या समोर मांडलाय। शिवदास माऊलीने या अभंगातून सांगितले मनाला आपल्या विनंती केली। काय असते भगवान परमात्म्याची जर तुम्हाला प्राप्ती व्हावा असं वाटत असेल, नव्हे परमार्थ जर करावा असं तुम्हाला वाटत असेल, परमार्थामध्ये मनाची गरज आहे। आणि संसारिक माणसासोबत जर तुम्हाला बोलायचं असेल, देवाला जर बोलायचं असेल तर मन लागते, आणि या संसारिक माणसाला जर बोलायचं असेल तर फोन लागते। शिवहार शिवहार
खाली बसलेल्या माणसांना माझी विनंती आहे, जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा तेव्हा आनंदानं टाळ्या वाजून भगवंताचं स्मरण करत चला. कारण गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलाशी चेकेने, आहे का नाही. साधू संतांना वर्ण केले टाळ्या वाजवण्यासाठी कंजूशी करू नका. टाळ्या वाजवायला जर टाळ्या टाळी केली तर मग पुढचा जन्म स्पेशल भगवान परमात्मा टाळ्या वाजवण्यासाठीच देत असतो, लक्षात ठेवा. म्हणून टाळ्या वाजवत चला. अत्यंत गोड अभंग आहे. म्हणून शिवदास माऊलीनं 5 चरणामध्ये मनाला विनंती केली. एकंदर 5 चरणाचा भावार्थ मी तुमच्यासमोर माझ्या बुद्धीला जसा झेपेल तसा मांडण्याचा प्रयत्न केला. एक विचार करा, आपलं मन परमार्थामध्ये जर नसेल ना, परमार्थ करून काय फायद्याचं नसते बघा. मनावर फार मोठी जबाबदारी आहे. मन जर इकडे येऊन जर आणि मनाच्याच मनावर आहे की तुम्हाला आम्हाला कीर्तनाला आणायचं का न आणायचं हे सुद्धा आपल्या मनावर अवलंबून आहे, बरोबर ना. आपण इथं आलोय, आपल्या मनानं तुम्हाला आम्हाला सांगितलंय अरे चल एवढं सुंदर मंडप. महाराज खरं तुमचं जेवढं कौतुक करावं ना खरं खणगाववाल्याचं तेवढं कमी आहे बरं का. एवढं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर तुम्ही एवढं इथं आल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं का नाही. हे सर्व वातावरण पाहिलं मी. भगवान भोले बाबांचं मंदिर आहे ओंकारेश्वर ना, ओंकारेश्वराचं मंदिर आहे. इकडं माता लक्ष्मीचं का खंडोबाचं. खंडोबा सुद्धा भगवान भोले बाबांचाच अवतार आहे. दोन्ही अत्यंत गोड सर्व मंदिर आणि समोर एवढं मोठं भव्य असं पटांगण निर्माण करून आपल्या मनानं सांगितलंय हे बाबा चल एवढं भल्याचं काम करण्यासाठी एवढं सुंदर सर्व गावकऱ्यांना पट्टी जमा करून एवढं सुंदर कार्यक्रमाचं हे म्हणजे काय वातावरण निर्माण केले, एवढं नियोजन केले. चल म्हणल्याच्या नंतरच आपण इकडे आलोय ना. जर तुमचं मन जर येता येताच म्हणलं असतं का करायचं आहे कीर्तनाला जाऊन, कोणाचं भलं झालंय झोपू का घरी. नाहीतरी एवढे मोठे सिरियल सुरू आहेत मला टीव्हीवर, आहे का नाही. एवढे गोड सिरियल सुरू आहेत. तुझ्यात जीव रंगला, आपलं मन जर त्याच्यात रंगलं असतं तर आपल्याला इकडे येऊन दिलं नसतं. आपल्या मनाने. आणि मनाचे 2 प्रकार असतात बघा. एक मन असते चांगलं, एक मन असते वाईट. आणि मन आपल्याला जर परमार्थ जर मनावर जर घ्या, आता आज मनावरच बोलायचं आहे आपल्याला, थोडं मनावर घ्या तुम्ही पण. तुम्ही जर मनावर घेतलं तर बरं आहे. मनानं जर ठरवलं ना महाराज, मनानं जर ठरवलं तर माणसाला उद्धरून नेण्याचं काम हे मनच करते. आणि माणसाला गाडीत घालायचं, नरकात घालायचं सुद्धा काम मनच करत असते बघा. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. गीतेमध्ये सुद्धा भगवान सुद्धा सांगतात म्हणे मन म्हणजे बंधनाला सुद्धा कारण आहे. आणि मन आपल्याला उद्धरून नेण्याला, कैलासापर्यंत जाण्याची शक्ती मनाच्याच मनावर आहे. आणि आपल्याला नरकात घालायची सुद्धा शक्ती मनाच्याच मनावर आहे. म्हणून या मनाला आपणही कधीतरी विनंती केली पाहिजे. साधू संतांना किती विनंती केली महाराज, पण मनाची एक गंमत सांगू. पाप करायला मन जेवढं पुढं असते का नाही तेवढं पुण्य करायला मन पुढं नसते बघा, आहे का नाही. एक मन म्हणते अरे एवढं सुंदर सप्ताह आहे पट्टी दे की. एक मन म्हणते बस कशाला पट्टी देतोस, घरी कामाला पैसे लागत नाहीत का. एक मन असं म्हणते, एक मन असं म्हणते. मग कोणत्या मनाचं ऐकावं सांगतो ऐका. जे मन आपलं चांगलं सांगतंय ना त्या मनाचं ऐकावं. जे मन तुमचं वाईट होण्याचं सांगतंय ते मनाचं माणसानं ऐकू नये बरं का, ऐकू नये. बघा इथं आल्याच्या नंतर सुद्धा कीर्तन ऐकावं का न ऐकावं हे मनावर अवलंबून आहे. घरून इथंपर्यंत आणणं हे मनावरच आहे. पण इथं आल्याच्या नंतर सुद्धा बरेच महिला मंडळी कीर्तनात येऊन सुद्धा कीर्तनात नसते. तुम्हाला कसं काय, किती वार घरला जाऊन येते की किती बाया. मनाला जायला वेळ बी लागत नाही महाराज, आहे का नाही. याला कोणी तिकीटही मागत नाही आणि याला जायला वेळही लागत नाही. मन चंचळ चपळ जाता येता नलगे वेळ, याला वेळही लागत नाही जायला. बरं मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, आपल्याला पुण्याला जायचं इथून किती वेळ लागते जोरदार मामा. इथून जर आपल्याला पुण्याला जायचं किती वेळ लागेल, उगा अंदाज लावा. तुम्ही खाली बसलेली म्हणले माझ्यासोबत बोलत चला. म्हणा आपल्याला जर पुण्याला जायचं किती वेळ लागेल, 10 तास. हा ट्रॅव्हल्सनं जर गेलं तर 10 तास लागते. स्वतःची जर गाडी असली तर 8 ते 7-8 तासामध्ये आपण पुण्यापर्यंत पोहोचू शकतो, बरोबर. बरं हेलिकॉप्टरनं जर गेलं 2 तासामध्ये पोहोचत, आहे का नाही. आणि त्यातल्या त्यात विमानानं जर गेलं, विमानानं किती वेळ लागेल, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये विमान तिथपर्यंत घेऊन जाते, बरोबर. आणि विमान खरब खंडगावला सुद्धा होणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावामध्ये विमानतळ नाही, कसं काय आम्ही विमानानं जाऊ शकतो, सांगतो आहे का. इथं सुद्धा तुमच्या खरब खंडगावमध्ये विमान होणार आहे, विमानतळ होणार आहे. तुम्हाला कधी मला मुख्यमंत्री केल्यावर तुम्ही मला मुख्यमंत्री करा तुमच्या गावामध्ये. आपण बोलून नुसतं बोलत नाही महाराज, आपण करून दाखवणारे नेते आहे. तुम्ही फक्त मला निवडून द्या. मी उभा टाकल्यावर कोणी एक मत टाकणार नसेल मला. शिवार 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 शिवार
हरी मनमत स्वामी महाराज की कीर्तनात आल्यावर सुद्धा मन कीर्तन ऐकून देईल म्हणून सांगता येत नाही. बरेच बाया घरला जातात, नुसतं जात नाहीत, कुलूप लावले माय, येताना झटकाच मारून बघल नाही, इथं येऊन झटके मारतीयत. माय तो आलीसच कशाला कीर्तनाला, उगं घरीच झोपले तर बरं झालं असतं. बरेच बाया बघा येता येता उग माणसाची बघा, इथं आल्याच्या नंतर सुद्धा माणूस कीर्तनात शांत बसत नाही, मन बसून देत नाही, मारत त्याला शांत बसून देत नाही. कोणी चटईचं ते हे तर उपशील, दोऱ्यात तर उपशील, नाहीतर कोणी समोरच्याला खडा तर मारेल. मन असलं विचित्र मन आहे बघा. मन एवढंच चंचल आहे का नाही, एवढं चपळ मन आहे बघा. याला जायला पुण्याला जर मनानं जायचं ठरवलं, समजा आपला विषय तिथं चालू होता, पुण्यानं जर मनाला जायचं ठरवलं तर पुणे मनेपर्यंत जाऊन आलं, नुसतं पुणे मनेपर्यंत जाऊन आलं आपलं मन, एवढं चंचल आहे. आणि हे चंचल मन आपल्याला कीर्तन ऐकून देत नाही, आपल्याला चांगली कामं करून देत नाही. कीर्तनात येऊन बसल्यावर सुद्धा जर माणसाचं मन जर इथं नसेल ना, म्हणून तर साधू संतांना मनाला कितीतरी ठिकाणी विनंती केली महाराज, कितीतरी ठिकाणी विनंती केली, हे मना अरे आमचं ऐक, मनावर घे थोडस, आमचं ऐक, कधीतरी भगवान परमात्म्याचं स्मरण करत जा. काय होते महाराज, शिवदास माऊलीनं तर भगवान परमात्म्याच्या समोर विनंती केली, म्हणे देवा अरे काय करू, कसं भजन तुझं करू सांग ना, कसं भजन करू, कैसे करू मी भजन, कैसे करू मी भजन, कसं भजन करू रे, कसं भजन करू देवा तुझं सांग ना. हे मन स्थिर व्हायला तयार नाही, एका ठिकाणी थांबायला तयार नाही. महाराज कितीतरी ठिकाणी साधू संतांनी या मनाला विनंती केली, मन ऐकायला तयार नाही, कारण फार चंचल आहे बरं का. मन गुणानं कीर्तन ऐकून देत नाही. एखाद्याने येता येता नवीन चपल्या घेऊन यावं बघा, येता येता नवीन चपल्या जर आणली ना तर पूर्ण कीर्तन संपून जाईल, पण मन कीर्तन ऐकून देत नाही. आपल्याकडं मन आहे बघा, कोणती तुमच्याकडे आहे का, दंड धड देवळा चित्त असं होते बघा. मनाच्या जर मनामध्ये आलं तरच कीर्तन ऐकलं तर ऐकलं, नाहीतर मन कीर्तन सुद्धा ऐकून देत नाही. मनाच्या मनामध्ये पाप करणं पुण्य करणं हे सगळं मनावर अवलंबून आहे बघा. माणसं पाप करण्याकडे जास्त का वळतात, याचं एकच कारण आहे, आपलं मन हलकट झाले म्हणून.
मग या मनाला जर तुम्ही चांगल्या दिशेला जर नाही लावलं ना, हे मन तुम्हाला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनाला कितीतरी ठिकाणी साधू संतांना विनंती केली, हे मना अरे भगवान परमात्म्याकडे जा, अरे त्याचं स्मरण कर, त्याचं स्मरण कर. काय होते बघा, एका महात्म्यानं सांगितले, कितना इसको समझाता हूँ, कितना इसको बहलाता हूँ, नादान है ये ना समझता है, ये तेरी तरफ नहीं आता है, मेरा मन भी कितना पागल है, ये तेरी तरफ नहीं आता है. हे गाणं आठवलं असेल तुम्हाला, पण हे गाणं नाही हं. एका महात्म्याचे बोल आहेत. म्हणजे हे गाणं वेगळंच आहे, म्हणजे हे महात्म्याचे सेम टू सेम आहे, पण थोडंसं चेंज आहे हं. त्या साधू संतांना भगवंताला विनंती केली, देवा अरे कितीतरी विनंती केलो, पण इकडं मन यायला तयार नाही. मन यायला काय करू सांगा ना, काय काय करावं. मन हे माकडासारखं चंचल आहे. मनाला जे 10 पदार्थ जे चंचल सांगितलेत का नाही, त्या 10 पदार्थामध्ये सगळ्यात जर चंचल जर कोण असेल तर ते मन आहे बघा. मनो मधुकरो मेघो मत्सो मानिनी मदनो मरुतः, एवढे जे 7-8-10 गोष्टी सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जर वाईट जर कोण असेल ना, चंचल जर कोण असेल तर ते मन आहे. ते मन आहे. उद्या कोणी म्हणू नये कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं म्हणून त्यानं हाजरी लावली. दुसरं नाही म्हणजे इथं देव बी तेच आहे की त्याच्यामुळं पण येत असेल, जाऊन दे चला, येऊ दे काय हरकत नाही. आणखी एक सांगतो बघा, एक आपलं मनावर चाललं होतं, मनावर घ्या. मनानं जर ठरवलं तर याला देवही करण्याची शक्ती मनामध्ये आहे. आणि मनानं जर ठरवलं याला भूत याला राक्षस करावं, तेही मनावरच अवलंबून आहे. सगळं काही मनावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपण मनाला विनंती करावी, हे मना अरे भगवान भोलेनाथाचं भजन कर, भगवान शंकराचं भजन कर, आणि ते जर भजन केलं असणार तर तुझं उद्धार होणार आहे. साधू संतांनी फार ठिकाणी विनंती केली महाराज. या मनाला सांगतात, अरे तुला जर काही गावंसं वाटलं, आपण काहीही गातो महाराज. आणि आपण शिवदास माऊलीने सांगितले, हे मना जर तुला काही गावंसं वाटलं ना, एक गाणं म्हणजे काय गा, अरे देवाचं भजन कर ना. गाव वाटे तुझ मना, गाव वाटे तुझ मना, तरी गावे शिवगुणा. हे चिंतन मी जास्त वेळ सांगत नाही, टेन्शन घेऊ नका. उगा एक 10-15 मिनिट, नंतर आपलं मग जनरल चालू होणार आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त एक अभंगाचा भावार्थ तरी तुमच्या समोर म्हणजे माहीत झालं पाहिजे ना. त्याच्यामुळे शिवदास माऊलीने सांगितलं, तुला जर काही गावंसं वाटलं ना, भजन जर करावं असं वाटलं, काहीतरी आपण गाणे जे म्हणतो का नाही, मनाला शिवदास माऊलीने सांगितलं, तुला जर काही गावंसं वाटलं ना म्हणा, एक काम करणार, गाव वाटे तुझ मना, म्हणजे काय गा, तरी गावे शिवगुणा, तरी गावे शिवगुणा, गाव वाटे तुझ मना. जड चालेल का तुम्हाला कीर्तन? नाही ना? कळतंय ना? का तेलुगू सांगू ना? కొంచెం కొంచెం तेलुगू కూడా असतं चप्पला सांगा मला तर सांगतो, तसं काय हरकत नाही. येते थोडं येते, मला काय तेवढं परफेक्ट येत नाही, पण येते थोडंस. बघा ऐका, साधू संतांना विनंती केली महाराज, पण मन ऐकायला तयार नाही. हो, हे मन एवढं विचित्र आहे का नाही, हे पाप करायला फार मोठं प्रोत्साहन देते, पण पुण्य करा येत नाही महाराज, ते करून देत नाही. का? कारण मनाला माहित आहे, हे जर पुण्य केले ना आणि हे जर भजन करत राहिले, यांचा उद्धार होईल, भगवान भोले बाबा यांना जवळ करेल. म्हणून हे मन याला होईल तेवढं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे, हे कशामुळे जर होत असेल ना, फक्त आणि फक्त मनामुळे होते बरं का. मन जर तुमचं भजन करून जर मुक्त झालं ना, साधू संत मुक्त झालेत. कशामुळे झालेत? त्यांनी आपल्या मनाला देवाच्या चिंतनाकडे लावलं, आणि आम्ही फक्त संसार करण्यामध्ये या मनाला अडकवले, म्हणून दुसरं काहीच नाही बघा. म्हणून कधीतरी आपणही साधू संतासारखी विनंती केली पाहिजे. शिवदास माऊलीनं विनंती केली, तुला जर काही गाव असं वाटलं तर एक काम कर, हे गा. काय गा? तरी गावे शिवगुणा,
बरं तुला काय पाहावंसं वाटलं ना म्हणा, एक काम कर म्हणजे काय, पाहू वाटे जरी तुझं तरी पहा शिवराज. शिवराजाला पहा, भगवान भोले बाबांना पहा. त्याचं स्वरूप कसं आहे महाराज, कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहारम. हे रूप पहा, भगवान भोले बाबांचं हे स्वरूप पहा. पण आपलं मन मोबाईल मध्ये जेवढं रमतंय तेवढं देवाचं स्वरूप पाहताना रमतंय का? विचार करून बघा थोडासा. कधीतरी मोबाईल मध्ये जेवढं मन रमतंय, मोबाईल जेवढं पाहावासा वाटतोय, जेवढं सिरियल आपण टक लावून पाहतोय, होय चोपदार मामा, तेवढंच आपण भगवान भोले बाबांना पाहतो का? इथं आल्यावर एखादं स्वरूप त्याचं जर समोर मूर्ती असली ना, आपण त्याला पाहतो का? तेवढ्या आनंदानं, तेवढं मन लावून, चित्त त्याच्यामध्ये ठेवून बघतो का महाराज? आणि मोबाईल जर बघायला माणूस बसला ना, समोरून कोण आले काय याचा सुद्धा त्याला पत्ता लागत नाही, एवढा दंग होऊन जातो त्या मोबाईल मध्ये. जसं मोबाईल मध्ये माणूस दंग होतो का नाही, जसं मन लागतं का नाही, ज्या दिवशी तुमचं मन भजनामध्ये लागल, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, शिवार 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 बोला संत शिरोमणी म्हणून साधू संतांना विनंती केली. शिवदास माऊलीने सुद्धा सांगितलं, हे म्हणा एक काम कर, थोडस लाग वेग कर. आणि लाग वेग कशाचा कर? अभंगाचं पहिलं मना करी लागे मना करी लागे मना करी लागे मना करी लागे मना करी संत श्रेष्ठ शिवदास माऊली मनाला सांगतात, हे म्हणा अरे लागवेग करी. लागवेग म्हणजे गडबड कर, त्वरा कर. काय बघा, परमार्थ करण्यासाठी माणसानं गडबड केली पाहिजे. बऱ्याच माणसांचं असं म्हणणं असते, म्हणले महाराज आताच काय आमचं वय आहे का परमार्थ करण्याचं? बरोबर ना माऊली? बरोबर ना चोपदार मामा? आताच काय आमचं मन? असे लहान लहान लेकरं जर परमार्थ करायला लागली ना, मायबापाला बरं वाटत नाही का? वाटतंय? तुमच्या
काय असते पोरग एखादं कारकून झालेलं जमतंय, एखादं आपलं काय म्हणते ते शाळेमध्ये सेवक झालेलं जमतंय, पोरग कंडक्टर झालेलं जमतंय, पण पोरग महाराज झालेलं खपत नाही बघा. बरोबर ना? माहिती तुम्हाला कळावं म्हणून सांगतो बघा. ऐका, झोप येऊ लागली आता तुम्हाला, मला कळलं आले, थोडं जड चाललंय तुम्हाला कीर्तन आहे का नाही सांगतो ऐका. कीर्तनकार झालं का नाही, कीर्तनकार झालं समजा, महाराज झालं किंवा इकडं आलं गायक, इकडे येऊन जर टाळ घेऊन नाचायला लागलं, शिवहार शिवहार म्हणायला लागलं, शिवपाठ करायला लागलं की घरचे लोक म्हणतात आमच्या कुळात असलो कोणी नव्हतो, कसलं येडं जन्माला आले की काय की बघा, हे कुठून आले की काय की कसलं आले की काय सांगावं बघ. बरं यांनाच नावं ठेवतात, परमार्थ करणाऱ्यावर तर असं टपून बसलेत बघा. चोपडा मामा एवढं टपून बसलेत का नाही लोक, अरे बापरे लई असं कोणीच चांगलं म्हणत नाही हो परमार्थ करणारा. एका ठिकाणी गेलो होतो बघा मी कीर्तनाला. माय ऐका, कीर्तन झाल्यावर एक आजीबाई माझ्याकडे आली. आजीबाईनं सांगितलं, म्हणले महाराज फार छान कीर्तन करता म्हणून तुम्ही, तुमचं जसं साखरे आडनाव आहे तसं गोड आवाज बी आहे तुमचा, एक काम करा म्हणले काय कीर्तन झाल्यावरची चर्चा आहे. कीर्तन झाल्यावर बसलो होतो, ते आली आजी माझ्याजवळ, तिनं 500 रुपये दिले बरं का मला दक्षिणा. कीर्तन झाल्यावर 500 दक्षिणा देत चला तुम्ही बी. तिनं 500 रुपये माझ्या हातामध्ये दक्षिणा दिली आणि दक्षिणा दिल्याच्या नंतर तिनं सांगितलं, म्हणजे महाराज एक काम करा, तुम्ही आमच्या घरी यावं लागते. मी म्हणलं येतो माय, काय हरकत नाही. माझ्याजवळ तेव्हा काय गाडी पण नव्हती. मी म्हणलं येतो माय, काय हरकत नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणलं पण आता काय येत नाही, मी सकाळी येतो. म्हणलं थांबणार आहे कसं मी, सकाळी येतो, कोणीतरी नातू वगैरे पाठवून द्या. तू चाललास काय आता महाराजला बोलवायला? नाही जाऊ नको, बस बस तिकडं चाललास का? नाही मला वाटलं तिकडे जाऊन महाराजला बोलून आलास काय की ते कुसुंडू बस. असं पाहिजे, टाईट पाहिजे चोपदार, लगेच दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून का होईना पण बरोबर गोळी झाली पाहिजे. हा बघा तिनं, मी म्हणलं तिला त्या म्हातारीला म्हणलं आजी सकाळी येतो, काही हरकत नाही, सकाळी कोणतरी नातू पाठवून दे. तिनं बरोबर महाराज सकाळी 5, 5:30, 6 वाजता, 6च्या अंदाजामध्ये पहाटेच लवकरच, कारण महाराज निघून गेले तर येणार नाहीत घरला म्हणून 6 वाजता तिनं बरोबर आपल्या नातवाला माझ्याकडे पाठवून दिलं. म्हणजे ती नातू आलं माझ्याकडे. आल्याच्या नंतर मला म्हणते, महाराज चला आमच्या आजीनं बोलवली तुम्हाला. मी म्हणलं रात्री 500 दिली, घरी नेऊन अजून 1100 तर महाराज व दक्षिणा प्रिय हा. घरी गेल्याचं मी म्हणलं काय हरकत नाही, चल. त्याचा हात धरलं, सकाळी सकाळी गेलं महाराज तिकडं, तिच्या घरला गेलं. घरी गेल्याच्या नंतर तिनं एवढं सुंदर पाहुणचार केला बघा, मस्त एकदम कांदे बिंदे घालून, चांगले कांदे घालून, मस्त असं साईचं दही टाकून तिनं कांदा पोहे तयार करून मला आणून दिले माझ्यासमोर. सुंदर नाश्ता वगैरे झाला. नाश्ता झाल्याच्या नंतर मला विचारते, म्हणले महाराज काय घेताव तुम्ही? म्हणजे हे नाही किंवा चहा घेताव का दूध घेताव का काय घेताव, म्हणलं की माणसाला दुसरंच काहीतरी आठवते. तिनं विचारलं, म्हणजे चहा घेताव का दूध? मी म्हणलं माय. आणि आमचं महाराज लोकांचं गंमत सांगू तुम्हाला, जिथं जिथं वगारू दिसते, यत्र यत्र वगारू तत्र तत्र दूध. हा वगारू दिसल्यावर आम्ही दूध बरोबर मागत असतो बघा. जिथं वगारू नाही तिथं पचगळ पाणी चहा दिल्यावर मी पिवावं लागते, ते ठरलेलंच असते. बघा तिनं मला म्हणलं महाराज काय घेताव? मी येतानीच वगारू वाटमध्ये बघलं होतं. माय मी काय चहा घेणं गेलो, चहा बंद करून टाकले. तू एक काम कर, दूधच दे मला थोडंसं असलं तर. तिनं बघा नुसतं दूध दिलं नाही, त्याच्यामध्ये काजू बदाम साईचं दूध दिलं महाराज, साईचं दूध. ते मस्तपैकी मी घेतलं. एवढं गिलासभर, मोठं गिलास पण असं मोठं होते. काय काय ठिकाणी गेल्यावर चहा अशी वाकून बघावं लागते कपामध्ये, त्यातल्या त्यात मोठ्याच्या घरी गेल्यावर तसंच वाकून बघावं लागते. गरीबाचं म्हणजे कसं असते माहिती आहे का, गरीबाची बाई एवढी उदार अंतःकरणाची असते बघा. चहा तर तिनं कप भरून देतेच, पण अजून खालची बशी बी भरून देते. पण श्रीमंताचं तसं नसतं. उन्हाळ्याच्या वैशाख महिन्यामध्ये जसं वाकून बघावं लागते हिरीमध्ये पाणी आहे का नाही म्हणून, श्रीमंताच्या घरी गेल्यावर चहा तशी बघावं लागते. ही नवी मस्त असं गिलास भर दूध आणून दिलं बरं मला. दूध वगैरे घेतलं. दूध घेता घेता म्हातारीने विचारलं, म्हणले महाराज किती भाऊ हाव? मी म्हणलं 3 जण हाव माय. बरं बरं बरं. सगळेजण कीर्तन करतच फिरता, म्हणजे असंच करताव की म्हणजे हेच करताव का? मी म्हणलं नाही माय, मी एकटाच करतो. म्हणलं बाकीचे सगळे म्हणजे कामावर आहेत, ते आपलं एकटं शेताकडे बघते, एकटं आपलं असं सगळं सांगलं मला. तिने विचारलं बरं 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 लेकरं बाळ आहेत की? मी म्हणलं हाय माय, हाय एक पोरगी आहे, सगळं सगळं चांगलं आहे. बरं 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 लग्न झाले की? मग लेकरं बाळ काय भूताचे आणलेत काय जाऊन धरून बाहेरून?
विचित्र म्हाताऱ्या राहते बघ, कधी काय विचारावं ते बी कळ ना. मी म्हणलं माय झाले म्हणून लग्न झाले म्हणून तर लेकरू जा. बरं ठीक आहे महाराज म्हणले. आता मी गप्प बसावं का? मी गप्प बसलं नाही. मी बी म्हातारीला मला पण वाटलं काहीतरी विचारावं म्हणून मी तिला विचारलं, म्हणलं आजी मग तुमचं कसं काय? म्हणले माय काय सांगावं, एवढं गोकुळ आहे म्हणले घरामध्ये, काहीच कमी नाही. 4 पोर आहेत म्हणली मला. तर तुम्ही तर 3 भाऊ पण मला 4 आहेत. मी म्हणलं वा 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 काय आनंद आहे म्हणली महाराज. सगळं आनंद आहे एकदम. देवानं भोले बाबाने चांगलं ठेवले म्हणले मला. बरं ठीक आहे माय, चांगलं झालं. बरं काय करते तू पोर? आता मी गप्प बसाव का एवढ्यावर विचारून? काय करते पोर म्हणल्यावर तिनं म्हणली माय काय सांगाव, पहिलं वकील आहे म्हणली. वकील खरे असलेले केस खोटे करते, खोटे असलेले खरे करते. काय नाही खोऱ्यानंच पैसे ओढायचं काम आहे म्हणली. त्याचं लाख रुपये घरी आणून देतात म्हणली माणसं. वा 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 क्या बात आहे. मी म्हणलं दुसरं इंजिनियर आहे म्हणली. इंजिनियर त्याला तर काय कमीच नाही. 1.5 लाख 2 लाख रुपये पगार आहे म्हणली. आराम आहे म्हणली. त्याचं बी खोऱ्यानंच पैसे ओढायचं काम आहे. बरं तिसरं काय करते? तिसरं मास्तर आहे म्हणली महाराज. जिल्हा परिषदचं शिक्षक आहे. 1 लाख पेमेंट आहे. शाळेमध्ये जाते ना आराम पायलाम करून झोपून घरला येते. काहीच शिकेना म्हणली पोरायला. बरं माय काय झाले बघा. आज सध्याची गमत काय चालली, जिल्हा परिषदला पोरं का टाकत नसतील याचं एकच कारण आहे, शिक्षक त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. म्हणजे सगळे इथं कोणी असलं तर सोडून, नाहीतर कीर्तन झाल्यावर माझ्या जवळ येऊन धरल मला, महाराज तुम्ही कधी बघलाव म्हणून. नाही म्हणजे काही शिक्षकांचं सांगतो. काही शिक्षक आम्ही जेव्हा लहान होतो का नाही महाराज, आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते बघा जिल्हा परिषदचे. तिथं खुर्ची टाकून वाटामध्येच बसायचं. वाटानं जर एखादा माणूस चाललं पटला बरी याला मारती आजकाल होगी बरी, त्याला बोलून घ्यायचं. 2 घंटे बाताला हानीत बसायचं बघा. पेमेंट 50,000 रुपये. तवा आम्ही म्हणजे पहिली 4थी 5वीला असते वेळी 50,000 रुपये. कशाला एवढी पेमेंट लागते सांगायला? ज्याची डेंजर नोकरी आहे त्यांना पेमेंट कमी असते, आणि ज्यांची नुसती सोपी हे असते का नाही सोपं काम असते त्यांना 1 लाख 2 लाख रुपये पेमेंट बघा. आणि कंडक्टरचं डेंजर काम आहे का नाही, ड्रायव्हरचं डेंजर काम आहे का नाही. जीव धोक्यामध्ये घेऊन गाडी चालवते बिचारं. सरकार त्याला देते 10,000 15,000 20,000 आहे का नाही कंडक्टरला आणि ड्रायव्हरला. आणि हे मास्तर जाऊन शाळेमध्ये कोणत्या ड्युट्या लावत असं म्हणजे काही जण आक्षेप घेतील नाही तर माझ्यावर. असं काही नाही. जे चांगलं इमानदारीने शिकवतात त्यांना सोडून, जे आपल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं असं शिकवतात नाही. मग आमच्याकडच्या शिक्षकांचं सांगतो इथले सगळे सोडून कीर्तन होईपर्यंत तिकडे गेल्यावर इकडचं सांगतो. म्हणले माय मास्तर आहे म्हणली 60-70 हजार रुपये 1 लाख पेमेंट आहे म्हणली. त्याला बी काय बघायचं काम नाही, सगळा आनंद. मी तिला विचारलं माय चौथं म्हणल्या तिनं मानच खाली घातली बघा. बिचारी असं एवढं मान खाली घातली, नाराज झाली. एकदम नाराज झाली. तोंड इवलूस केलं. मला वाटलं माय उगाच तर विचारलो, दारू बिरू पिते की काय की, गलीनं लोळते की काय की, कशाला तर विचारलो असं. मयाच मनाला वाईट वाटलं. तिनं रडायलाच लागली बघा. ती म्हातारी रडायला लागली. आणि मी तिला विचारलं माय चौथं काय हाय की गेलंय? म्हणजे एवढं रडण्याचं कारण म्हणजे काय, गेल्यावरच एवढं दुःख येतं ना हो. मला वाटलं खरंच गेले की काय की. मी त्या आजीला विचारलं आजी नेमकं झालंय तरी काय, चौथाचं झालंय काय ते तरी सांगा. मला ते कसं असते जे सांगण्या गेले की ती विचारायची माणसाला अजून जास्त उल्हास येते, बरोबर का नाही. त्या म्हातारीला मी विचारलं म्हणलं आजी काय झाले सांग तर सांग, नेमकं झाले काय. तिनं ते रडणं वगैरे सावरलं, डोळे पुसले. म्हणले महाराज काय सांगावं, बर्बाद झाली म्हणली त्याची जिंदगी. बर्बाद झाली म्हणजे काय, दारू पिते का काय करते, गलीनं लोळते का नालीत पडते की काय करते. महाराज काय करणार म्हणली त्यानं, काय करणार तुमच्यासारखंच रोज एक गाव बोंबलत कीर्तन करत फिरते म्हणली. हे चौथं. मी म्हणलं मला तेव्हा कळालं, मी रोज एक गाव बोंबलत फिरतो तेव्हा कळालं मला. बघा परमार्थ करणाऱ्याला असं लोक नावं ठेवते, शिवहार 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 शिवहार. परमार्थ करणाऱ्याला लोक नावं ठेवतात. पण एक सांगतो, इमानदारीने जर परमार्थ केला ना भगवंताची नक्की प्राप्ती होत असते. लागवेग करी, लागवेग म्हणजे गडबड करा, त्वरा करा. परमार्थाला लागत असते वेळेस. महाराज विचार करा. बरेच माणसं म्हणतात महाराज म्हातारं झाल्यावर परमार्थ करा. हो सगळं भरून सगळं पार सगळं संसार बिंसार करून लेकरं बाळे झाले, लेकरं बाळ कंबरड्यात लात घालून घराच्या बाहेर हाकलून दिले की मग मंदिराकडे यावं, मग शिवहार शिवहार म्हणावं, शिव 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 म्हणावं. एक सांगतो बघा विचार, एक विचार आपला बाबा. एक गोष्ट सांगा, वेळ निघून गेल्यावर
आपल्या जीवनातली अनमोल अशी वेळ निघून गेल्यावर शेवटच्या वेळेला तुम्हाला शिवहार करा, शिवशिव म्हणायला येते का हो? सगळे तोंडामधले दात पडून गेले असतील. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहेनम जातम तुंडम अशी आपली अवस्था होती. अंग सगळं गलित होते महाराज, गलित सगळं, एक अवयव चांगलं राहत नाही. सगळे वायरी ढिली होऊन जातात, लाईट मधले कनेक्शन ढिली होऊन जाते, चांगलं दिसना, नीट बोलायला येणार. शिव शिव म्हणायला गेले की चिव चिव येते. बरं एखादं विठ्ठल विठ्ठल जर म्हणायला गेले की इथला इथला म्हणते, देव म्हणते तू इथला बी नवस तिथला बी नवस, कोणत्याच कामाचा नवस. म्हातारपणामध्ये काय करता येते सांगा ना. म्हातारपणामध्ये परमार्थ करता येईल याचा विचार करत जाऊ नका तुम्ही. म्हातारपणामध्ये काहीही करता येत नाही, कोणतंही काम म्हातारपणात करता येत नाही. म्हणून शिवदास माऊलीने विनंती केली, हे म्हणा तुला जर लागायचंच असेल परमार्थाला तर लाग वेग कर, वेग कर, त्वरा कर. आणि परमार्थामध्ये येण्यासाठी गडबड करावं बरं का चोपदार मामा. परमार्थामध्ये येण्यासाठी माणसानं गडबड करावं, पण इथं आल्याच्या नंतर मात्र गडबड करू नये. लक्ष देऊन ऐकत चला माझ्याकडे. काय म्हणतो? द्या 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 खा खा. माणसानं परमार्थाला लागण्यासाठी गडबड करावं, दीक्षा घेण्यासाठी गडबड करावी, कीर्तन ऐकण्यासाठी गडबड करावं. पण सांगतो ऐका, इथं आल्याच्या नंतर मात्र गडबड करू नये. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते, महाराज आम्ही गळ्यामध्ये लिंग घातलं, रुद्राक्षाची माळ घातलं, भस्म लावलं की भगवान भोले बाबा आमच्या जवळ आले पाहिजेत, आमच्या घरी आले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे, सांगा काय काम करू. बरोबर बरोबर ना. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतंय की देव आमच्याही घरी. महाराज तुम्हाला शोधित एक सांगू, तुम्ही इमानदारीने जर भक्ती केली ना, इमानदारीने जर भक्ती केली, तुम्हाला देव शोधत बसण्याची गरज नाही. देव तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल. शिवहार शिवहार साधू संतांना तर का नाही महाराज, लहानपणापासून जेव्हा मनामध्ये तळमळ निर्माण झाली ना, प्रत्येक गावामध्ये जावं, प्रत्येक भेटलेल्या माणसांना विचारावं, देव कोठे आहे सांगा, जा मुगुटी वाहे गंगा. सांगा अहो तो देव कुठं आहे? कधीतरी आपण विचारलंय का आपल्या मनाला, कधी किंवा कोणा लोकाला कधीतरी विचारलंय का आपण? कधीतरी एक विचार करून बघा ना. कधीतरी एक साधू संतांचं मन कसं असेल, एक आपलं मन कसं असेल. आपलं मन परमार्थ करायला इकडे येत नाही महाराज, आणि साधू संतांचं मन देवाला सोडून कुठं जात नाही. आपल्या मनाचा विचार बघा तुम्ही. म्हणून तर काय हे मन इकडे येत नाही म्हणून तर याला बळजबरी मारून मारून का होईना पण देवापर्यंत नेलं पाहिजे, आपण नेलं पाहिजे. या मनाला एक ठिकाणी बोकड म्हणले बघा, बोकड, येडका. येडका म्हणजे कळतंय ना, बकर बकर जे केल्यावर कापतेत अमावश्याला. तुमच्याकडे कापतेत की आमच्याकडे कापतेत. तेलंगणामध्ये तर फार, तेलंगणामध्ये माणसांची गडबड गंमत सांगू का तुम्हाला महाराज. देव अशी भक्ती कर. तेलंगणामध्ये जर तुम्ही आलं ना, तेलंगणामध्ये कधी गेले का तुम्ही तिकडं? तेलंगणा आपल्याला काय दूर नाही. तुम्ही जर तिकडल्या साईडला गेले ना, 40 दिवस बघा त्यांची भक्ती जर बघायची असेल, 40 दिवस एवढे भारी भक्ती करतात का नाही ते, बरोबर ना. 40 दिवस ते कोणी काळे कपडे घालते, कोणी ते काय जय बजरंग जय बजरंग बलीचे ते थोडेसे लाल लाल कपडे घालते ते. अय्यप्पा स्वामीचे काळे असतात आणि ते दुसरे अंजनेय जय अंजनेयचे ते काय ते लाल कपडे घालते. आणि एकदा 40 दिवस ते जर कपडे घातले बघा, 40 दिवस घराकडे जात नाहीत महाराज. ते घराकडे जात नाहीत, ते फक्त आणि फक्त देवासाठीच भक्ती करतात. आणि 40 दिवस झालं रे झालं, मग बघा एकदा त्यांच्या गळ्यातून माळ काढली की मग एक धाबा सोडणार. काय काय गंमत आहे. 40 दिवस आपण बी बघा की 9 दिवस एवढं भारी का नाही. जय दुर्गा जय दुर्गा, दुर्गा माता मध्ये नवरात्र, जय दुर्गा जय दुर्गा. दुर्गा संपली की मग कापा मुर्गा कापा मुर्गा कापा कापा. तुम्हाला बी एवढं भारी कापते बघा ते बकर बकर. आपल्या तिथून आला होता विषय बकर. महाराज कबीरजी महाराजांचं कसं लक्ष गेले की बघा, कबीरजी महाराजांचं लक्ष त्या बकऱ्याकडे कसं गेलं की एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधू संतांना बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं, बारीक बारीक. त्या बकऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ते बकरी कसं ओरडते, तुमच्याकडची बकरी म्हणजे ओरडच ना म्हणा की, तुमच्याकडे बकरीच नाहीत म्हणा की.
बोला बोला. मय म्हणते बरोबर ना. मय म्या असं म्हणते ना. आता जमलं बघा भारी. आता भारी जमलं. हा हे आवाज आहे कशाचा. हे आवाज कशाचा आहे बोला की. कशाचा आवाज आहे. बकरी 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 मय मय करती है बरोबर ना. बकरी मय मय करती है उसे काट दिया जाता है. माणूस सुद्धा मी 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 जे करतो का नाही हे मन आपल्याला मी 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 करायला भाग पाडते. हे मी हा म्हणून हे झाले, मी हा म्हणून ते झाले, मी हा म्हणून सप्ताह होतंय, मी हा म्हणून हे सगळे कार्यक्रम होतात, मी हा म्हणून घर चाललंय, मी हा म्हणून हे सगळं. तू नसल्यावर बी होतो. तू नसल्यावर बी होतं. तू म्हणजे अगोदर बी म्हणजे आता तू गेल्यावर सुद्धा तसंच राहणार आहे. सगळं जागच्या जाग्यावर राहते पण माणसाला उग वाटते मी हा म्हणून हे सगळं होते. माणसाच्या कोणा एकानं कोणतंही काम होत नसते बघा लक्षात ठेवा. एक सांगू तुम्हाला कोणाचंच कोणावरून काही अडत नसते. 2 दिवसाच्या बाळाचं त्याच्या आई विना अडत नाही. बाकीचा विषय द्या सोडून. शिवार 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 शिवार. आता 2 दिवसाच्या बाळाचं जर आई विना अडत नसेल तर तुमचं आमचं जर काय घेऊन बसल्यात ना. पण माणसाला वाटते मी हा हे होते. बकरी मय मय आपणही मय 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 करतो ना. त्याच्यासाठी कबीरजी महाराजांना सांगितलंय बकरी मय मय करती है उसे एक दिन काट दिया जाता है. बरोबर ना चौकदार मामा. बकरी मय मय करती है उसे काट दिया जाता है लेकिन एक पंछी होता है उसका नाम है मैना. तिचं काय काम नसते महाराज. तिचं नावच आहे मैना. मै ना मै ना मै ना. मालिक उसे पिंजरे में बिठाकर फल खिलाता है. आता तुमचं तुम्ही ठरवून घ्या. मय मय म्हणून कापून घ्यायचं आहे का मै ना म्हणून देवाच्या हातानं फळं खायचे आहेत. शिवार शिवार आपला विषय चालू होता. परमार्थ करण्यासाठी लागवेग करा गडबड करा. पण इथं आल्याच्या नंतर मात्र गडबड करू नका. इथं आल्याचं माणसानं बस पकडण्यासाठी गडबड करावं बरोबर ना. बस स्टँडवर जर बस चालली ना बस पकडण्यासाठी गडबड करावं. आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर सीटवर बसल्याच्या नंतर गडबड कशाला करावं सांगा ना. एक माणूस काय झालं म्हणे गटोडं डोक्यावर घेऊन बसमध्ये गटोडं डोक्यावर घेऊन बसमध्येच पळाले इकडून तिकडून इकडं. त्याच्या विचारलं शेजाऱ्याने ए मामा कस काय करलास बसमध्ये का फिरला जाता इकडून तिकडे का पळालास. मला लय लांब जायचं हो मला लय म्हणले. आता बस गेल्यावर जाईल की का बस जाण्याच्या अगोदर जाणार. एक विचार करून बघा तुम्ही. आपला स्टॉप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जसं उतरायला मिळत नाही ना. या जीवनाचा ही स्टॉप आहे. जोपर्यंत आपलं मन भगवान परमात्म्याला अस्वीकार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला परमार्थ करायचं आहे. परमार्थाला लागण्यासाठी गडबड करा पण परमार्थामध्ये आल्यावर मात्र गडबड करायची नाही. शिवदास माऊलीने सांगितलं म्हणे म्हणा लाग वेग कर गडबड कर. कशाची गडबड कर तर स्मरी सखा उमारंग. उमारंगाचं स्मरण करण्यासाठी. महाराज हे मन देवाचं नाव फार गोड आहे. फार गोड आहे. किती गोड आहे. साधू संतांना वर्णन केलंय अमृतापेक्षा सुदेवुनी गोड नाम आहे शिवाचे. वा वा. सुदेवुनी गोड नाम आहे शिवाचे. नाम आहे शिवाचे.
अमृतापेक्षा नाव भगवान परमात्म्याचं गोड आहे. आम्हाला लागतंय का? खाली बसलेली मंडळी काय तर माना हलवत चला गड्या. तुम्हाला कीर्तन कळलं आलंय का नाही हे मला कळू द्या. तुम्हाला कळतंय ना मी कीर्तन करतोय ते तुम्हाला कळतंय ना? भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, पण तुम्हा आम्हाला गोड लागते का? बोला ना. जर गोड लागलं असतं तर आम्ही त्याला सोडलं नसतं. बरोबर. एक सांगू तुम्हाला, देवाचं नाव हे गोडच आहे. साधू संतांना गोड लागते, तुम्हा आम्हाला का गोड लागत नाही? सांगा का गोड लागत नाही? याचं एकच कारण आहे. ऐका, खाली बसलेली मंडळी लक्ष देऊन ऐकत चला. तुम्हा आम्हाला नामस्मरण गोड लागत नाही, साधू संतांना नामस्मरण गोड लागले. किती गोड लागले? सुदेवनी गोड नाम हे शिवाची. भगवंताचं नाव जर अमृतापेक्षा गोड आहे, तुम्हा आम्हाला गोड का लागत नाही? याचं एकच कारण आहे. मामा तुम्ही सांगा, भात खाल्यावर पोट भरते का नाही? खाली बसले तुम्ही सांगा, भात खाल्यावर पोट भरते ना? बोला की, भात बनवतेत ना इकडं, भात खाल्यावर पोट भरते का नाही? तू सांग बळ्या, भात खाल्यावर भरतय ना? बर. एक माणूस त्या भाताच्या भोगण्याजवळ, भोगणच म्हणतात की इकडं, त्या भोगण्याच्या जवळ गेला. पातेलं म्हणा, भोगणं म्हणा, भोगण्याच्या जवळ गेला. त्यानं ते वरचं ते परात काढलं, झापण काढलं बाजूला, आणि त्याच्यामधलं अख्खं एक भाताचं शीत उचललं. भाताचं अख्खं एक शीत उचललं आणि तोंडामध्ये टाकलं. भरलं ना पोट? भात खाल्लंय ना, पोट का भरलं नाही? भात खाल्ल्यावर पोट भरते का नाही? बोला ना. भात खाल्ल्यावर पोट भरते का नाही? आता तर म्हणले की भरते म्हणून, आता तर म्हणले ना भात खाल्ल्यावर पोट भरते. मग एका माणसानं अख्खं एक शीताचा दाना पूर्ण पोटामध्ये म्हणजे तोंडामध्ये टाकला आणि पोटामध्ये गिळला. पोट भरलंय ना? का भरलं नाही? याचं एक कारण आहे, त्यानं पोट भरेपर्यंत भात खाल्लं नाही म्हणून. बरोबर ना? पोट भरेपर्यंत भात खाल्ल्याच्या नंतर पोट भरते. बरोबर. जसं पोट भरेपर्यंत भात खाल्ल्यावर पोट भरते, नाम आपल्याला गोड लागेपर्यंत घेतल्यावर मग नाम गोड लागते, तोपर्यंत गोड लागत नाही. शिवार शिवार नामस्मरण गोडच आहे मला. साधू संतांना वर्णन केल्यावर का गोड लागत नाही? आपण गोड लागेपर्यंत घेत नाही म्हणून ते गोड लागत नाही. हो. अमृत है शिव नाम जगत में, इसे छोड़ विषय रस पीना क्या. शिव नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही खाली बसलेली मंडळी जीना क्या तेवढं म्हणा. म्हणताव ना? खाली बसलेली मंडळी म्हणताव की काही तर म्हणा गड्या. तुम्ही म्हणताव तर म्हणा. म्हणा महाराज तुमचं तुम्ही गुत्ता घेतलंय, म्हणा तुमचं तुम्ही सारा म्हणा. म्हणताव ना? म्हणा माय सगळे जण म्हणा. शिव नाम नाही तो नवऱ्याला भांडताना जेवढा आवाज येतोय ना तेवढा तरी काढा, कमीत कमी तेवढा जरी काढला तरी. मग एखादी म्हणा आमचं झालं नसलं तिनं कसं करावं? तुम्ही शेजारीला भांडता वेळेस कसं काढतो तसं काढा. तेवढं कमीत कमी तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे एवढा आवाज तरी काढा. सगळेजण, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सगळेजण पाठीमागं म्हणा. अमृत है शिव नाम जगत में, इसे छोड़ विषय रस पीना क्या. शिव नाम नहीं तो जीना क्या. अंगावरून वार्र गेल्यावर करलो बघा तुम्ही. माईच्या एवढ्या इमानदारीनं भजन केल्यावर भगवान बोले बाबा लगेच येते तुमच्याकडे. आता कैलासावर पटकन येते बघा नंदीवर बसून, आणि पटकन खाली येऊन असं म्हणतात माग भक्ता काय मागायचं ते. एवढं भारी प्रेमानं एवढ्या भारी भजन केल्यावर तुम्हाला कसं भोले बाबा पान पावणार नाही? सांगा ना. करा करा, मनातून करा, थोडं तर करा, जोरात म्हणा सगळेजण. शिवनाम नाही तो 70% आले आता. काय बघा, तुम्हाला काय 50% आरक्षण झाले आणि तिकीट सुद्धा हाफच झाले. बरोबर ना? हाफ तिकीट झाल्यापासून महाराज हे गर्दी कुठंच मावना झाली आता. अरा कुठं बी जाऊ द्या, कीर्तनाला बी बघा तुम्ही. हे आपली दरवी इथं खंडगाव मध्ये आपल्या पुरुषांची संख्या बरी आहे, पण बस मध्ये जर गेलं ना अरा 70च्या पुढचे डंगरी आणि हे बाया
पूर्ण सीटा फुल बुकिंग पूर्ण बुकिंग. आणि म्हातारे कसं काय तुम्ही मला आता सुनबाईला टेन्शन राहिलं नाही बरं का, घरच्या बिलकुल टेन्शन राहिलं नाही तिला. हे मस्त म्हातारं काय कराले, देगलूरून बसलाले आणि चहा प्यायला नांदेडला चालले. चहा प्यायला हो नांदेडला. मी म्हणलं मामा ताता 70च्या पुढचे ताताच की ताता चहा प्यायला नांदेडला चालाव, नाश्ता करायला कुठं जाताव. मी म्हणलं लातूरला जातो म्हणला, तिकडून तिकडे फुकट तिकीट घेणं नाही देणं नाही. मी म्हणलं बरं आहे, घरच्याला ताप होईना उगाच. आणि महिला मंडळी हाफ तिकीट असल्यामुळे कुठं बी जाऊ दे. महाराज काय सांगाव. आणि आमच्यासारखे 2-4 फुल तिकीटचे राहिले काय नाही, फक्त जायचं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तिथं उगं उभा टाकायची वेळ आहे बघा. फुल तिकीटवाल्याला जागाच नाही, फुल तिकीटवाल्याला जागा नाही. बरं एवढ्यावर तर गप. आता एवढं झाल्यावर तर महाराज एका ठिकाणी, आता गाडी का माझ्याकडे नव्हती, परवा घेतली म्हणा गेल्या वर्षी, पण त्याच्या अगोदरच सांगतो घटना. चालू होतं एका जागी बसनं जायचं प्रसंग आला मला. बसनं जाताना मध्ये गेलो. धोत्रावर होतं बरं का ज्ञानू महाराज, धोत्रावर होतो मी. धोत्रावर असताना एक बाई आली म्हातारी, कच पाय तुडू आली. म्हणजे मी तिला म्हणलं माय महाराज हवी खाली तर बघ महाराज धोतर आहे. महाराज असलास तर तिथं असेल म्हणजे मंदिरामध्ये, इथं कशाचा महाराज आणि कशाचा पोतराज आहे. मी म्हणलं माय तिथं गेल्यावर पाया पडते ते लोक, म्हणजे नुसतं पडणार ते दक्षिणा देऊन पाया पडते ते, तिथं देत असतील म्हणली, मी काय दक्षिणा देऊ असले विचित्र बघा. माय तुम्हाला 50% आरक्षण आले, आता 70% आपलं भजन आले. आपलं भजन 70% आले. 100% येईपर्यंत मी तुम्हाला काय सोडणार. त्याच्यामुळं सगळेजण मनातून भजन करा. शिवनाम नाही तो वा. आता जमलं बघा, आता नंबर 1 जमलेले. आता पुढं काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सर चढ़ बोले. शिव का नाम जपो दिन बासर, इसमें साल महीना क्या. शिव नाम नहीं तो शिव नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे, रसना पर शिव नाम नावे. देह पड़ी रह जावे यहाँ पर, फिर कुंडल और नगीना क्या. शिव नाम नहीं तो शिव नाम नहीं तो शिव नाम नहीं तो. कळाले ना, हिंदी अर्थ कळते ना. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शिवनामाला आपण धारण करत नाही, तोपर्यंत आपण माणूस म्हणून जन्माला येऊन जगण्याला काय महत्व नाही. शिवहार 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 हिंदी कळते ना माहिती तुम्हाला. हिंदी कळतंय का? हिंदी कळतंय ना. बरं आहे. असंच एका ठिकाणी हिंदी जास्त बोलण्यामुळं 2 बायाची चर्चा चालू झाली. तुम्हाला माहित आहे 2 बायाची चर्चा चालू झाली. 2 बायाची चर्चा त्यांचं चालू आहे. ते ठकूबाई सकुबाईला म्हणते माय महाराज आला होता, हिंदी सांगला मला काय कळणार झाले. उग हिंदी सांगला होता, मला काय अर्थ झालं नाही. ते पहिली म्हणाली, ते दुसरी तिला काय म्हणते ऐका. उग काय लावीस. शेवटचं होतं म्हणजे मी दोन्ही पण कार्य म्हणजे कीर्तन करत असतो. तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. काल्याचं कीर्तन होतं, काल्याचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन, शिवनाम हरिनाम दोन्ही कार्यक्रम करत असतो. काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर 2 बायाची चर्चा. पहिली म्हणायला लागली बाय मला काय कळालं नाही. माय महाराज हिंदी बोलायला होता, मला काय कळालं नाही. तर ते दुसरी बाई पहिलीला म्हणते माय उग काय लावलीस ग हिंदी उग हान बोलतीन चल घरला. ना असं होऊ नये म्हणून तुम्हाला विचारलं. हिंदी तुम्हाला चांगली कळतंय म्हणून सांगतो बघा ऐका. शिवनाम नाही तो कळतंय ना. शिवनाम नाही तो जीवन जगून अर्थ नाही. म्हणून माणसानं कधीतरी भगवान भोले बाबाचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. मनाला विनंती केली पाहिजे, आपल्याही मनाला, हे मना माझ्या मनाला गोचाळा पावया
संत या डोळ्यानं संतांना तरी पाहावं, नाहीतर या डोळ्यानं भगवंताला तरी पाहावं. कोणतं डोळे तुम्हाची प्रार्थना, वा वा. डोळे तुम्हाची प्रार्थना, डोळे तुम्हाची प्रार्थना, डोळे तुम्हाची प्रार्थना, तुम्हाची प्रार्थना, डोळे 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 तुम्हाची प्रार्थना, कैलासीचा राणा, पहा कैलासीचा राणा, पहा कैलासीचा राणा, प्रार्थना पहा कैलासीचा राणा, पहा कैलासीचा डोळे तुम्हाशी प्रार्थना. कोणती प्रार्थना? पहा कैलाशीचा राणा. कैलाशीचा राणा पाहिला पाहिजे या डोळ्यानं. या डोळ्याची सार्थकता तेव्हा आहे ज्या दिवशी आपण भगवंताचं दर्शन घेऊ. या पायाची सार्थकता तेव्हा आहे ज्या वेळेला आपण तीर्थयात्रेला जाऊ, मनमथ स्वामीची कपिलाधारची यात्रा करू, त्यावेळेला या पायाचं सार्थक आहे. म्हणले महाराज ह्या हातानं काय करावं? हातानं कधीतरी दान धर्म करत चला. दान धर्म. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठा पवित्रो यदि नाम घोष, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. पाय पवित्र होतात तीर्थयात्रा केल्यामुळं. तुम्ही गेला हो का कधी यात्रेला? कपिलाधारला विचारतो मी, गेले ना? जा जा. गेलं नसलं तरी जा महाराज, कारण पाय पवित्र होतात. आणि हात दान धर्म केल्यामुळं, या सप्ताहासारख्या कार्यक्रमाला पट्टी दिल्यामुळं या हाताची पवित्रता होत असते. हस्तस्य भूषणम दानम. काही काही माणसांना या हातानं दान द्यायची सवय नसते बघा. फक्त इनकमिंग, नो आउट गोईंग. फक्त आलं पाहिजे, आलं पाहिजे घ्यायची सवय लागली. आणि त्यातल्या त्यात महाराज लोकांना ओनली इनकमिंग, आउट गोईंग नो. आमचं काम फक्त लोकांना सांगायचं. आम्ही कधी कोणाला देत नाही बरं का. तुम्हाला बी जर देवा वाटलं तर आम्ही काय नको म्हणणार नाही. ओनली इनकमिंग, नो आउट गोईंग. पण एक मात्र लक्षात ठेवा, या हात जर पवित्र व्हावा असं वाटत असेल तर आउट गोईंग शिका, इनकमिंग सोडा. शिवहार 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 शिवहार. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. कशामुळे सांगत होतो मी हे? या डोळ्याची शोभा भगवंताला पाहण्यामध्ये आहे. म्हणून डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलाशीचा राणा. असे भरपूर आपल्याला सांगता येतील. म्हणून शिवदास माऊलीने सांगितलं, हे म्हणा लागवेग कर, लागवेग कर आणि भगवंताचं स्मरण कर. स्मरी सखा उमारंग. कारण जीवनामध्ये सखा जर कोण असेल, सखा म्हणजे मित्र, मित्र जीवाचा जर खरा मित्र जर कोण असेल ना, जीवाचा खरा मित्र जर कोण असेल तर फक्त आणि फक्त माझे भोले बाबा आहेत बरं का. सखा उमारंग स्मरी. सखा, त्या सख्याला सखा कर. जोपर्यंत आपण त्याला, महाराज एक सांगू तुम्हाला, बाकीचे तुम्ही कितीही मित्र जोडा हो, तुमच्या कोणत्याच कामाचे नाही, कोणत्या कामाचे नाही. हे मित्र फक्त पार्टी पुरते आहेत. यांना पार्टी दिल्यावर चांगलं म्हणतात, पार्टी देण्या गेले की आपल्याच पाठीमागं निंदा करतात. एक सांगू, तोंडासमोर गोड बोलून पाठीमागं निंदा करणाऱ्या मित्रापेक्षा शत्रू कितीतरी पटीनं बरा. तोंडासमोर एक बोलायचं, तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणायचं, पाठीमागं जायचं आणि आपलीच निंदा करत बसायचे. असे मित्र जोडून फायद्याचं नाही महाराज, काही फायद्याचं नाही. फक्त मित्र जर करायचं असेल ना तुम्हाला, दोनच मित्र करा पण चांगले करा. कसे असले पाहिजेत मित्र सांगू?
माझ्या भगवान भोले बाबासारखे असले पाहिजे. जो दुःखामध्ये सहकार्य करतो तो खरा मित्र आहे. जो सुखामध्ये सुखामध्ये चांगला असल्यावर तर कोणी किती मित्र जोडतात हो. काय करायचंय सांगा ना. खऱ्या मित्राची परीक्षा दुःखामध्ये होत असते बघा. जेव्हा एखादा मित्र जर दुःखामध्ये सापडला त्याला दुःखातून सोडवणारा खरा मित्र असतो. आणि दुःखातून सोडवणारा जर कोण असेल तर फक्त आणि फक्त माझा भोले बाबा आहे. त्याच्यासारखा मित्र जगामध्ये कोणी नाहीये. म्हणून सखा उमारंग सखा उमारंग जवळी करा स्मरी सखा उमारंग. त्या भगवंताचं स्मरण करा, त्या सख्याचं स्मरण करा. मित्र कसा असला पाहिजे? मित्र माझ्या भोलेनाथासारखा असला पाहिजे. एकत्र राहू द्या हो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख रूपी वणव्यामध्ये सुखरूपी गारव्यासारखा मित्र असला पाहिजे. आणि असा मित्र जर कोण असेल तर फक्त सखा उमारंग स्मरी सखा उमारंग. म्हणजे लागवेग करण्याचं भगवंताचं स्मरण करण्याचं काय कारण आहे हो शिवदास माऊली. मग मनाला शिवदास आपल्या दुसऱ्या मनाला शिवदास माऊली सांगतात म्हणे याची गॅरंटी नाही रे म्हणून लागवेग कर. कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा कोण कधी घेऊन जाईल सांगता येत नाही रे मना. म्हणून लागवेग कर गडबड कर त्वरा कर म्हणण्याचं एकच कारण याची गॅरंटी नाही कधी जाईल काय सांगता येते का नाही. माणसं उगं बोलता बोलता म्हणतात बघा कालच बोलला हो मी फोनवर कालच बोलला हो शामराव पाटलाला बरोबर ना कालच बोललोय पण आज बोलायचा लायकीचा राहिला नाही का काय सांगता येते काय सांगता येते सांगा ना. महाराज ये इंसान का मन कैसा है एक वाक्य सांगतो बघा ऐका. ये इंसान का मन कैसा है लाखों करोड़ों कमाता है लाखों करोड़ों कमाता है सोचता है सालों की. वाक्य लक्ष देऊन ऐका फार महत्वाचं. ये
इंसान कैसा है, लाखों करोड़ों कमाता है, सोचता है सालों की, बरोबर ना, लेकिन इंसान को ये पता नहीं है, इसका भरोसा नहीं है एक पलों का। सालों का सोचता है लेकिन पलों का भरोसा नहीं है, गॅरंटी नाही आहे। तरी माणसाला वाटतं एवढं एवढं धावपळ कराय हो माणसांची, एवढी गडबड कराय, असं वाटतंय काय करावं काय नाही, काय करावं काय नाही। एक विचार करून बघा, माणसाला खायला किती लागते हो सांगा ना, एवढंच पोट आहे आपलं, किती लागेल बरं चोरदार मामा खायला? उगा एक विचार करून बघू आपण, एक विचार करा, आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला खायला किती लागते? पोटासाठीच तळमळ चालू आहे ना आपली, बोला ना, पोटासाठीच आहे ना, बोला की। माणसं म्हणतात महाराज पोटासाठी काहीतरी करावं लागते, बरोबर ना? पोटासाठीच जर तुम्ही जर करत असाल, तुमच्या पोटाला लागून लागून लागतंय किती हे मला विचारायचं आहे। एक दिवसामध्ये माणूस किती खाईल बरं, बोला? एक दिवसामध्ये माणूस किती खाईल? एका वारीला पाव किलो। एखादा माणूस जर भारी असेल, समजा आमच्या ज्ञानेश्वर महाराजासारखा, अर्धा किलो धरू, अर्धा किलो धरू ना, चला चला, अर्धा किलो एका टाइमला, बरोबर? अर्धा किलो एका टाइमला। बरं ह्याच्यापेक्षा बी अजून भारी असला समजा, अजून याच्यापेक्षा 1 किलो पेक्षा तर जास्त खाय ना, की किती बी तरी भारी झाला माणूस समजा, कलियुगातला माणूस 1 किलो पेक्षा जास्त खाऊ शकत नाही। 1 किलो एका टाइमला। रोज किती बार जेवतो आपण? 3 टाइम। कोणी 3 जेवत असेल, कोणी 2 जेवत असेल, जाऊन दे चला 3 धरू ना आपण, 3 धरून चालायला काय हरकत आहे? सकाळी नाश्ता धरू, त्याच्यामध्ये 3 किलो अन्न एका दिवसाला एका माणसाला लागते, बरोबर? 3 किलोचे पैसे किती? आंध्रामध्ये तर तांदूळ फुकटच आहेत। 3 किलोचे चला 300 रुपये धरून चलू आपण, सगळं चाललं त्याच्यामध्ये। 300 रुपये रोज, 300 रुपये रोज, एका महिन्याला किती लागतात? पटपट सांगत चला। एका महिन्याला 9,000 ना, 9,000 एका महिन्याचे, 9,000 एका वर्षाचे, 1,08,000 का? न मला येईना गणित, पटपट सांगत चला, कारण मी काय शाळेला गेलेला माणूस नाही। पटपट खाली बस, तुम्ही सांगत चला पोरवांनो। 1,08,000 एका वर्षाला एका माणसाला लागते, बरोबर? 1,08,000 गुणिले 100 किती होते? तुम्ही सांगा म्हणा, किती लागल बरोबर? लागून लागून माणसाला लई किती बी जरी खाणारा जरी माणूस असला ना, एका माणसाला जास्तीत जास्त 30 ते 40 लाख रुपये 100 वर्षाचे धरून चालू आपण। 30 ते 40 लाख रुपये एका माणसाची। घरामध्ये जर तुमची 3 फॅमिली असेल, लागून लागून 1 करोड रुपये लागतील आपल्याला पूर्ण जन्मभर। जन्मभरच सांगतोय मी हिशोब पोटासाठी, पण माणूस किती कमावतो याचा विचार करा ना, किती कम 1 करोड सोडा, माणसाला 50 करोड नाही, अब्जावधी जरी रुपये कमावले ना, माणसाला मन समाधान बसून देत नाही। हे सगळ्यात मोठी हलकटपणा आपल्या मनाचा, गप्प राहून देत नाही महाराज, ते गप्प राहून देत नाही। 1 कोटी आपल्या 3 नवरा बायको लेकरं सगळेच आले त्याच्यामध्ये हो। 1 कोटी कमावला माणूस आयुष्यामध्ये, 3 जण आरामशीर 100 वर्षाचं गणित सांगतो मी, 50 वर्षाच्या वरी तर माणूस जगायला तयार नाही सध्या। एवढं सगळं असताना सुद्धा माणसाची सारखी तळमळ चालू आहे महाराज, हे मिळावं ते मिळावं, हे मिळावं ते मिळावं, याची गॅरंटी नसताना एवढं चालू आहे। गॅरंटी असल्यावर किती कमावलं असतं म्हणतोय मी माणूस। संत श्रेष्ठ शिवदास माऊली सांगतात म्हणा, अरे फक्त देवाचं नामस्मरण करून त्या शिवनामाचा मालक होय रे, या प्रॉपर्टीचा मालक काय हो तू सांग ना महाराज। एक सांगू का, या माणसाचं मन कसं असते, प्रत्येकाला वाटतंय मी मालक आहो, मी ह्या प्रॉपर्टीचा मालक आहो, वाटते का नाही? बोला की, प्रत्येकाला वाटतं हे घर माझं आहे, हे शेत माझं आहे। तेव्हा देव हसतो म्हणे वरी, माझे भगवान भोले बाबा हसतात। तुम्ही म्हणा त्याच्याकडे सगळं गणती असते की, मेरे भोले के दरबार में सबका है खाता, मेरे भोले के दरबार में सबका है खाता, जिसने जैसा कर्म किया है वैसा ही फल पाता। मेरे भोले के दरबार में सबका है खाता,
सगळ्याचं खातं आहे तिथं. आपलं खातं वर गेलं डायरी जेव्हा बघतो ना देव महाराज, आपण जेव्हा या प्रॉपर्टीचे मालक आहे म्हणलो ना, देवाला हसणं येते म्हणे, देवाला हसणं येते. देव मनामध्ये विचार करतो म्हणे, यांना फक्त 50-60 वर्षाचं करार बैनामा करून दिले मी, या प्रॉपर्टीचा खरा मालक तर मी आहो. देवाला वाटते. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या अगोदर बी त्या प्रॉपर्टीचा मालक कोणतर होता का नाही? होता ना. म्हणजे तुमच्या बापाच्या नावाचीच प्रॉपर्टी तुमच्या नावावर आली ना, मग तुमच्या अगोदरही त्या प्रॉपर्टीचा मालक होता कोणीतरी. तुम्ही गेल्यावर सुद्धा त्या प्रॉपर्टीचा मालक. आणि घरामध्ये राहणारे उंदर, मांजर, माशा, मच्छर हे सुद्धा स्वतःच घर समजून घेतात. मग जर तुम्हाला घर, लेकर, बाळ हे ते जर माझं वाटत असेल, तुमच्यामध्ये त्या मच्छरामध्ये फरकच काय म्हणे? मच्छराला बी बायको असते, मच्छराला बी लेकरं असते, डुकराला बी लेकरं असते, बायको असते, सगळं असते, घर असते, दार असते. महाराज कुत्र्या मांजरांना सुद्धा घर असतात, असतात का नाही? तसा जर विचार केला ना, आपल्यापेक्षा पक्षी कितीतरी भारी घर बांधतात, कितीतरी भारी घर बांधतात. मग सांगा ना, आपल्यापेक्षा ती बरी ना घर बांधण्याच्या बाबतीमध्ये. जर समजा तुम्ही माणूस म्हणून जन्माला येऊन घर बांधणं, लेकरं बाळ करणं, बायको करणं, पोरं करणं, याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं, तुमच्यामधील त्या मांजरा डुकरामधील त्या पक्षामध्ये फरकच काय सांगा ना, काय फरक आहे? म्हणून माणसानं या जीवाच्या उद्धारासाठी काहीतरी तळमळ केलं पाहिजे. म्हणून शिवदास माऊली सांगतात, लाग वेग करी कशाचा? स्मरी सका उमारंग, याची गॅरंटी नाही. म्हणून लाग वेग कर, लाग वेग कर, फरा कर, गडबड कर. कारण कसं आहे महाराज, हे शरीर एका महात्म्यानं सांगितलंय बघा, ये तन है कागज की पुड़िया, हवा लगे उड़ जाए. ये तन है जंगल की लकड़ी, आग लगे जल जाए. ये शरीर भोजन है काल का, खावत है दिन रात. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. नाहक जमाना खोया की भज मन नमः शिवाय, भज मन नमः शिवाय, की भज मन नमः शिवाय, की भज मन नमः शिवाय. म्हणून साधू संतांना वर्णन केले, माझ्या बापांनो, माझ्या दादांनो, माझ्या मना, हे मना, अरे इकडे ये ना, इकडे ये, भगवंताचं स्मरण कर. अरे संसार करण्यामध्ये मोठ्या मोठ्याचा संसार शेवटाला गेला नाही. काय संसाराचं घेऊन बसला असते? पाहे बारे हा संसार न चिसरे जन्मभर. जन्मभर जरी केलं तरी संपणार न संपणार त्याला संसार म्हणतात. मला मोठा मोठ्याचा संसार शेवटाला नेला नाही हो. तुमचं आमचं किती संसार आहे सांगा ना, केवढा आहे? जाऊन ते चला, एक बादशाह झाला बघा, त्याचं नाव सिकंदर बादशाह. परवाच 100-400 वर्षाच्या खाली झालेला बादशाह आहे. जग जिंकण्यासाठी निघाला होता म्हणे त्यानं. जग जिंकण्यासाठी निघालेला बादशाह कसला असेल? अर्ध जग त्यानं जिंकलंही होतं, अर्ध जग जिंकलं होतं म्हणे त्यानं. अर्ध जग जिंकल्याच्या नंतर एका महात्म्याची त्याला वाटेमध्ये भेट झाली. जोबदार मामा एका वाटेमध्ये म्हणजे महात्म्याची भेट झाली आणि त्या महात्म्यानं त्या सिकंदर बादशाहाला पाहिलं. लक्ष देऊन ऐका, फार गोड दृष्टांत आहे. या महात्म्यानं त्या बादशाहाला पाहिल्याच्या नंतर त्या बादशाहाला पाहिले, थोडंसं हसले महात्मा. हसल्याच्या नंतर बादशाह जवळ गेला आणि विचारला, म्हणले महात्मान, ओ महाराज, का हसताय? क्यों हंस रहे हो? क्यों हंस रहे हो? म्हणल्याच्या नंतर कुछ नहीं, ऐसे ही हंस रहा हूं. महाराज संत महात्मा उगा हसत नाही. राजा त्या बादशाहला सुद्धा माहित होतं. नहीं महाराज, आपके मन में कुछ तो आया है, बताइए बताइए बताइए. म्हणल्याच्या नंतर मग त्या साधूनं खरं सांगितलं. म्हणले बादशाह, एक काम करशील का? म्हणले माझं एक काम आहे, माझं तुझ्याकडं, करशील? त्या बादशाहनं सांगितलं, सांगा म्हणे, सांगा तुम्हाला काय लागते सांगा. अर्ध जग जिंकलो म्हणला. किती प्रॉपर्टी लागते तुम्हाला? काय बायको लागते? ते काय प्रॉपर्टी लागते? काय लागते सांगा, फक्त मला तुमच्या समोर हजर करतो. या साधूने सांगितलं, मला कशाला काय लागतं? मी संन्यासी महात्मा आहे. मला कशाला काय लागतं? मी मोकळा झालेला महात्मा आहे का नाही? मला काही लागत नाही. पण एक आहे म्हणजे माझ्याजवळ हे एवढीच लंगोटी आहे म्हणे, एवढी एकच लंगोटी आहे मला. हे जर लंगोटी वगैरे माझी फाटली तर मी या सुईनं शिवत असतो म्हणले. साधू जवळ एक सुई होती बरं का, एवढी सुई. त्या सुई ते महात्म्यानं हातामध्ये घेतली आणि त्या सिकंदर बादशाहला सांगतात, म्हणले बादशाह, एवढी जे सुई आहे का नाही हे तुझ्या जवळ राहू दे. एक काम कर, हे वर आल्याच्या नंतर मला एवढी सुई पोहोचा कर. वर आल्याच्या नंतर जेव्हा वर येशील ना तू, तेव्हा एवढी सुई मला तू पोहोच.
हौसा कर. त्या बादशाहानं सांगितलं म्हणले महाराज तुमचं डोकं तर खराब झालं नाही की. म्हणले काय झालं. सुई कुठं वर नेता येते. होय सुई वर नेता येते का. मग महात्म्यानं सांगितलं उत्तर तुझं मी हसण्याचं उत्तर तुला कळाले का अजून स्पष्टपणे सांगू. तुला जर सुई वर नेता येत नसेल तर बादशाह अरे जग जिंकायला निघालास नालाय का. किती जणांची मुंड्या कापलास किती जणांना मारलास काय तर हाय का तुला त्याच. महाराज खळकन मनामध्ये प्रकाश पडला बघा. एकदम पंक्चरच होऊन झाल्यासारखं काम. हवा जशी निघून गेल्याच्या नंतर टायराची अवस्था होते का नाही राजाची अवस्था तशीच झाली बघा. राजानं सांगितलं म्हणले महात्मा चूक झाली म्हणे क्षमा करा. 5 साष्टांग दंडवत घातलं बरं का. चरणावर दंडवत घातलं सांगितलं म्हणजे आजपासून हे सगळं सोडून दिलो म्हणले. मी सगळं सोडून दिले. मला त्या दिवशीपासून देवाचं भजन करायला चालू केलं बघा. हर हर शंभू शंभो शिव महादेवा करायचं का आपण. मी 2 मिनिट भजन सगळेजण अशा हात वर करा बरं. सगळे 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 तेवढ्या भजनामध्ये तर आपण सहकार्य करू. त्यानंच भजन केलं आपण का करू नये. हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा. हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. जटाधराय शिव हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. म्हणा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. औषध दिल्यावर गुन्हा आला पाहिजे चोपदार मला. टाळ्या वाजवा एकदा जोरात जोरात. आनंद वाटला बरं का. असं भजन जर केलं ना देवाला नक्की आवडेल बरं का. नक्की आवडेल असं जर भजन केलं ना. महाराज या सिकंदर बादशाहनं भगवान भोले बाबांचं भजन केलं. महाराज त्या दिवशीपासून सोडून दिलं. आणि जेव्हा याला शेवटची वेळ आली ना शेवटची घटका सकाळ जेव्हा आला का नाही यानं आपल्या सेनापतीला जवळ बोलावून घेतलं म्हणे. कोण
सिकंदर बादशाह जग जिंकायला निघालेला केवढा मोठा संसार आहे विचार करून बघा ना. एवढा मोठा संसारी बादशाह ज्यानं जग जिंकले अर्ध, त्या बादशाहनं आपल्या त्या सेनापतीला सांगितलं, हे सेनापती जात असते बेस का नाही तिरडीवर, तिरडीच म्हणतात की तिरडीवर माझे असे दोन्ही हात मोकळे ठेव, मोकळे ठेव. म्हणजे कसं काय या लोकांना कळालं पाहिजे, अरे अर्ध जग जिंकलेला बादशाह त्याला सुई सुद्धा सोबत नेता आली नाही, हे लोकांना दिसलं पाहिजे, म्हणून तू माझे हात असे मोकळे ठेव. कळाले ना दृष्टांतातून मला तुम्हाला काय सांगायचंय. अरे सिकंदर बादशाहाला जर सुई सोबत नेता आली नाही, आपल्या वाकड्या शिंगाची म्हैस सोबत येईल काय माय, बोला ना. बकरे सोबत येतील का म्हणाला, कोंबडे बकरे हे सोबत येणार कोणी येत नाही महाराज. मौत ने जमाने को हे समाधि खाडाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाकू है और ना उसके साथी है, चंग जुव को रस है और ना उसके हाथी है. काय शिल्लक राहिले सांगा ना मला. तेवढ्या मोठ्या माणसाचा जर संसार शेवटाला नेला नाही तर पाहे बारे हा संसार न तिसरे जन्मभर. जाऊन दे मले. रावण बघा ना महाराज, रावण ज्याच्या 80,000 बायका होत्या, ज्यांची कोटी घरं 7 कोटी घरं सोन्याची होती, सांगा ते कवडी गेली नाही, आपलं काय सोबत जाणार आहे सांगा ना महाराज. विचार करून बघा या गोष्टीचा. संसार करण्यामध्ये आतापर्यंत कोणाचं भलं झालं नाही आणि पुढं होईल म्हणून सांगता येत नाही, म्हणून शिवदास माऊलीने सांगितलं पाहे बारे हा संसार न चिसरे जन्मभर. मग काय करा, सगळं सोडून टाका म्हणे. सर्व सांडोनी एका स्मरी कैलास नायका. भगवान परमात्म्याचं भजन करायला शिका आणि स्वतःचं स्वहित करून घ्या. शिवदास मने भावे, शिवदास मने भावे, शिवदास मने भावे, शिवदास मने भावे. अभी सहित साधाम स्वहित साधा. सारे गगरे सा सारे गगरे सा सारे ग ग सारे ग ग ग रे ग पा 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 दा 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 सारे र प म ग रे सा. स्वहित साधावे स्वहित
शिवदास म्हणे शिवदास म्हणे भावे भावे शिवदास शंकर उमा सगळ्यांना भजन करा जय जय शंकर उमा जय 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 शंकर उमा जय 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 शंकर उमा शेवटची चाल म्हणू कारण वेळ झालाय बोलण्यामध्ये वेळ झालाय गुरुराज माऊली शिवहार 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 झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान भोले बाबांच्या चरणी समर्पित करायचे एकंदर 5 चरणाचा भावार्थ मी माझ्या बुद्धीला जसं शिकवेन तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय